पदवी नाशिकमधून आहे। द्राक्षांची पंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे। मात्र पावसामुळे यंदा द्राक्ष धोक्यात आलेली आहेत। ऐन फळ धारणेच्या वेळी पावसाने झोडपून काढलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरातच 40% द्राक्षांचं उत्पादन कमी होईल अशी भीती व्यक्त केली जाते। या सर्व परिस्थितीमुळे दिंडोरी तालुक्यामधील तरुण शेतकरी विक्रम जाधव यांनी आपल्या 1.5 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केलेली आहे। 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जाधव यांच्या बागेतील घडांवर मणीच शिल्लक राहिलेले नसून पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान त्यांच्यावर नक्की काय परिस्थिती ओढावली आहे पाहूयात। द्राक्ष नगरी म्हणून खरं तर नाशिकची ओळख आहे। मात्र याच नाशिकमधील द्राक्ष ही आता धोक्यात आलेली आहेत आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे बेमोसमी असा हा पाऊस। जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून पाऊस सुरू आहेत आणि या पावसाचा आपण जर परिणाम बघितला तर आता ऑक्टोबर महिना हा खरं तर संपत आलेला आहे आणि तरी देखील पाऊस सुरूच असल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे पाणी साचते। खरं तर द्राक्षांचा हा फळ धारणेचा हा काळ आहे आणि अशातच पाऊस पडत असल्यामुळे मोठा फटका हा खरं तर द्राक्षमण्यांना बसतोय आणि या सर्व परिस्थितीमुळे द्राक्ष उत्पादक जे आहेत त्यांच्यासमोर मोठं संकट हे उभं राहिलेलं आहे। निफाड तालुक्यातील कसबे सुकेने हे खडक सुकेने खरं तर हे गाव आहेत आणि या गावातील विक्रम जाधव यांची ही सर्व द्राक्ष बाग आहेत। 1.5 एकर खते बाग आहेत आणि ही बागच आता तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बागेवरती कुऱ्हाड त्यांनी खरं तर चालवायला सुरुवात केली आहे। विक्रमजी, काय नक्की ही परिस्थिती, थेट कुऱ्हाड तुम्ही चालवताय? असं झालंय का 6 महिन्यापासून पाऊस पडतोय। ज्या टायमाला आपली माल तयार करायची काडी होती त्या टायमालाच पाऊस चालू झाला। तर तो पाऊस चालू झाला त्या टायमाला काडी तर काही झाली नाही, पण अपेक्षापोटी आम्ही बागाची छाटणी पण केली तर त्याच्यात गड काही निघाले नाही। आमची तिथं खूप निराश झाली। आता आम्हाला बाग तोडायची वेळ आली। एकूण आता कधी ही द्राक्ष तुम्ही लावलेली होती, किती खर्च आजवरती झालेला आहे? ही 2014ला द्राक्ष बाग लावलेली होती आणि आत्तापर्यंत त्याच्यावरती मी 2 लाख रुपये खर्च केलेला आहे। तो खर्च सर्व काही पाण्यात गेलेला आणि आज बाग तोडायची वेळ आलेली आणि जे कर्ज आहे, जे कर्जाचा डोंगर आमच्या बोकांडी आहेचे, त्याच्याकडे काही सरकार पण पाहायला तयार नाही आणि कोणीच नाही। फक्त जे आमदार खासदार आहे ते त्यांच्या हिशोबाने राहते, त्यांच्या पद्धतीनं काही कोणी आवाज उठवत नाही आमच्या शेतकऱ्यावरती। पावसाचा खर्च कसा फटका जाणवतोय, म्हणजे काय परिणाम होतोय मण्यांवरती? पावसाचा फटका असा आहे का द्राक्ष घडच निघत नाही, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि आता जो रोगाचा विषय झाला तर 4 दिवसांनी पाऊस उघडून जाईल तेव्हा रोगाचा प्रचंड काही करपा झाला, तुमचा डावणी भुरी। आणि डावणी हा द्राक्षासाठी इतका भयानक आजार आहे का तो कॅन्सरपेक्षा पण काही कमी नाही। यांच्यासारख्या तरुण शेतकऱ्यावरती खरं तर ही वेळ ही आलेली आहे आणि आता खरं तर तातडीने आमच्या पाठीशी उभे राहा, मदत करा, सातबारा कोरवा करा, अशीच खरं तर ते मागणी ही करतायत। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर दिंडोरी, निफाड असेल, यासोबतच अनेक ठिकाणी पिंपळगाव, बसवंत असेल, हा खरं तर द्राक्षांचा बेल्ट म्हणून ओळखला जातो। द्राक्षांचं उत्पादन खरं तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं। मात्र या पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांवरती आता ही वेळ ही आलेली आहे। आता खरं तर हे नुकसान भरून निघणार तरी कधी, सरकारकडून मदत तरी कशी मिळणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन के पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।